आता पाहूयात इतर काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या भाच्याच्या नावावर असलेल्या नवी मुंबईतील अनधिकृत ग्लास हाऊसच्या काचा हटवण्यास सुरुवात झाली आहे. ग्लास हाऊस भोवती कर्टन्स लावून या काचा कंटेनरमध्ये टाकण्यात आल्यात. हे ग्लास हाऊस तोडण्याबाबत हायकोर्टानं शुक्रवारपर्यंत मुदत दिली होती, मात्र ते तुटलं नाही. त्यामुळे पालिकेनं कारवाई करण्याआधी ग्लास हाऊसच्या काचा काढण्याचं काम सुरू झालंय. ऐरोलीतील त्र्यंबक खैरनार उर्फ छोटू माळी हत्या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचं उघड झालंय. त्याच्या 2 मित्रांनी सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली. 2 मित्रांसह हत्या करणाऱ्या 3घांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. नवी मुंबईचे बिल्डर सुनील लाहोरिया हत्या प्रकरणी फरार असलेला सुरेश बिजलानीनं ठाणे सेशन कोर्टात सरेंडर केलं. कोर्टानं 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावल्यानंतर त्याची रवानगी ठाणे तुरुंगात करण्यात आली. आज त्याला नवी मुंबई कोर्टात हजर केलं जाणार आहे. ठाण्यातील एमएच शाळेसमोरच्या गल्लीत असलेल्या दुकानांवर सोमवारी सकाळी एका सोसायटीची संरक्षक भिंत पडल्यानं 4 दुकानं जमिनीमध्ये धसली आहेत. या घटनेमध्ये 3 लोक जखमी झालेत. त्यांना महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.